So I've reached on set now. आज मेरी एक लुक टेस्ट है, वो कंप्लीट करके I'll go to उज्जैन और लुक टेस्ट के बाद पता चलेगा whether I've been selected or no. मतलब this is the process. That's how they select you. They'll send this look test to channel. Then channel will analyze that whether I go with the look or no or what or how. And that's how you get selected. And but आज एक दिक्कत है मुझे. So अब I'll get ready. आज दिक्कत एक ही है कि रेडी होने में भी वैसे 1-2 घंटे चले जाते हैं, 1-1.5 घंटा तो आराम से. उसके बाद ऑडिशन होगी और मुझे अब बज रहे 11:15, तो मुझे कम से कम नहीं फिर भी यहाँ से अगर मैं 2 बजे निकलूँगी, 2 नहीं मेरे पास 3 तक के टाइम है. मैं 3 बजे भी निकली तो मैं 6 बजे तक पहुँच जाऊँगी स्टेशन. मतलब दिक्कत यही है कि मुझे 4 बजे के अंदर कैसे भी करके निकलना है यहाँ से. आई जस्ट होप दैट आई लीव इवन बिफोर दैट, क्योंकि नहीं तो फिर मेरी ट्रेन मिस हो जाएगी यार आज कल्याण पे. चलो देखते हैं हाउ इट गोज. ऑल द बेस्ट टू मी. तो अभी ना मेरा मेकअप हो चुका है, मतलब ऑलमोस्ट डन है, बस थोड़ी बहुत चीज़ें हैं लाइक फाइनल टचअप, ब्लश एंड ऑल दैट. एंड ही इज़ द मेकअप आर्टिस्ट. हिज नेम इज नाउ कुणाल मात्रे. कुणाल. एंड कुणाल इज सच अ नाइस गाय. एंड व्हाट एल्स, अभी ना बाल बनने बाकी हैं, बस ये सब हो जाएगा. इसके बाद कॉस्ट्यूम, फिर ऑडिशन, फिर चेंज एंड देन आई लीव. सो इट इज़ लेंदी प्रोसेस. और मैं इनफ टाइम लेकर आई हूँ, मुझे 4 बजे तक कैसे भी एनी हाउ निकलना है. 4 भी नहीं, इनफैक्ट बिफोर दैट. तो अब मैं सोच रही हूँ कि कैसे मैं टाइम मैनेज करूँ, मुझे समझ नहीं आ रहा. बट चलो जो भी है हो तो जाएगा. ये हमारा पूरा मेकअप स्टफ और सामने मिरर. तुझा आयडी नाही सापडत तुला, हेच आहे ना. हो तो. एज यू कैन सी आई एम फुल्ली रेडी नाउ. हेयर स्ट्रेट हो गए हैं, मेकअप हो चुका है और ये पीछे मेरे कॉस्ट्यूम्स रखे हैं. बस चेंज करके मुझे ऑडिशन देना है एंड देन आई लीव. और बट बीच में काफ़ी टाइम है, तो बस ऐसे ही है. ऑडिशन कैसे होती है अगर ये मैं दिखा पाई तो ठीक है, नहीं दिखा पाई तो इट्स ओके. अगर मेरा सिलेक्शन हो जाता है तो बहुत अच्छी बात है, नहीं भी हुआ तो कोई बात नहीं, ऊपर वाला है, महादेव देख लेंगे सब कुछ. तो दिस इज़ माई फाइनल लुक. थोड़ी हैवी ज्वेलरी पहनी थी, नेट की साड़ी है. तो अभी तो मैं रूम में हूँ, जब मैं बाहर जाऊँगी तो मैं आपको लाइक पूरा लुक भी दिखाऊंगी. ऑडिशन दिखाना मुझे लगता है थोड़ा पॉसिबल नहीं है, क्योंकि हम नहीं ले सकते वीडियोस ऑडिशन की, वो उनके पास ही रहेगा, वो चैनल में भेजेंगे. तो जो भी दिखाना पॉसिबल होगा मैं दिखाऊँगी. हियर आई एम इन फिल्म सिटी. आई हैव कम ऑन दिस सेट ऑडिशन के लिए, मतलब लुक टेस्ट के लिए. और ये है फिल्म सिटी के रास्ते. दिस इज़ माई फेवरेट प्लेस. यहाँ पर मैंने बहुत शूट किया हुआ है. मैं आपको रास्ता दिखाती हूँ. That's Film City for you all. This is Helipad Road. Helipad पे भी बहुत शूटिंग होती है. Hello, I've reached home. So now we are having chai and chapati. उसके बाद I'll get changed done. अभी बज रहे हैं कुछ 5:30 तक हम निकल जाएंगे, बिकॉज 6:25 की मेरी ट्रेन है कल्याण से. सो आई हैव टू कैच इट एनी हाउ, मिस नहीं कर सकते. तो 5:30 चले जाएंगे, बिकॉज फिर स्टेप्स चढ़ने हैं ना, बहुत सारी चीज़ें, तो इट विल टेक टाइम. तो अभी ना चाय पी के फ्रेश होके, मेकअप भी मैंने नहीं निकाला, मेकअप भी रिमूव करना है, पूरा फ्रेशन अप होके. एंड देन हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता मी आली आहे फिल्म सिटीमध्ये. तुम्ही माझ्या लास्ट ब्लॉगच्या एंडला पाहिलं असेल, जेव्हा मी स्पितीवरून रिटर्न आलेले, तेव्हा मी फिल्म सिटीला आलेले फॉर 1 लुक टेस्ट. सो इट हॅज बीन फायनलाइज. आता माझा एक नवीन प्रोजेक्ट येतो आहे, त्यामुळे आज माझी लुक टेस्ट आहे. सो मी लुक टेस्टसाठी आले आणि ती झाली की मग आमचं शूट स्टार्ट होईल. राईट, एक सेकंड ना, मी जरासा रस्ता चुकली आता. ॲक्च्युली मला जायचं राईटला होतं आणि मी म्हणजे इकडे राईटला जायचं होतं ना, मी तो राईट सांगितला. पण आता मी पोचले आणि मी सेटवर पोचून तुम्हाला भेटते. सो येस, माझी आता लुक टेस्ट चालली आहे आणि मी आल्यानंतर काही शूट नाही केलं, कारण आय वॉज सो टायर्ड. आणि त्या मेकअप रूममध्ये जरा 2-3 जणं होते आणि ते किती कम्फर्टेबल असतील मला माहीत नाही. आता ह्या मेकअप रूमला मी शिफ्ट झाले आणि हा माझा दुसरा लुक आहे. ह्याचे पिक्चर्स मी टाकते, कारण आता समोरून कोणाला शूट करायला देऊ ना. सो जर जमलं तर आय शो यू द लुक, और एल्स इट्स ओके. आपण चेंज करून घेऊया फॉर द 3rd लुक. लेट्स गो इनसाइड. अँड दिस गाडी, सी आय एम लुकिंग लाईक गाडी. सो दिस इज माय 3rd लुक. पहिला लुक मी तुम्हाला दाखवला नाही, सेकंड दाखवला तो अप्रूव्ह नाही झाला. आणि हा जो आहे दिस इज स्टिल गोइंग बेटर. अँड दिस इज माय लास्ट साडी. दॅट्स हाऊ इट इज. आता मी रेडी आहे. ह्याच्यामध्ये मला एक फायनल फोटोग्राफ काढायचे आहेत, म्हणजे फोटोज काढायचे. देन आय एम डन. देन आय विल गो बॅक टू उल्हासनगर. फायनल लुक ॲज यू ऑल कॅन सी.
नाही फायनली हा लास्ट होता, पण आता हा लास्ट नाही आहे. लास्ट आता एक तिने वाढवला आहे चेंज, सो तो चेंज पण करून घेऊया. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आता वाजलेत सकाळचे 8:30 आणि मी रेडी होऊन चालले मड आयलँडला. माझ्या नवीन शोचा मुहूर्त आहे तिकडे अँड आय एम व्हेरी एक्सायटेड. खूप दिवस झाले त्याची लुक टेस्ट वगैरे सुरू होती आणि मग फायनली आज आमचा मुहूर्त आहे. आता मी उल्हासनगरवरून निघाले, मला 11 वाजता पोचायचं आहे. सो आय एम हिअर वेटिंग फॉर द ऑटो. प्लस द गुड न्यूज तर आहेच आहे. माझं काय कॅरेक्टर असणार आहे, कसं काम असणार आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवेन. पण आता आपण जरा ऑटो पकडूया, स्टेशनला जाऊया, कारण मला तिकीट पण काढायचं आहे. मी तिकीट नाही काढलं आहे अजून, पण माझं जे ऑनलाईन ॲप होतं ते वर्क नाही करत आहे फॉर सम रिझन. सो आता आपण जरा ऑटो पकडून घेऊ. आणि आता आपल्याला ऑटो मिळाली आहे. सो आय वॉज टेलिंग यू देर इज दिस ऑनलाईन ॲप ज्याच्यावर तिकीट काढता येतं. सो आय रिमेंबर वेन आय वेंट टू स्पिती, माझ्या दोन्ही फोनचं स्टोरेज फुल झालेलं, तेव्हा मी काही ॲप्स डिलीट केलेले. बहुतेक त्यातला तो एक ॲप असावा. सो आता मला स्टेशनला जाऊन तिकीट काढावं लागेल, नाहीतर मी ऑनलाईन काढलं असतं तर आय कुड हॅव ट्रॅव्हल्ड. हॅलो, तर आता मी मलाडला पोहोचले. मी मलाड स्टेशनवरून ऑटो घेतली आणि मला ना ट्रेनमध्ये ब्लॉग नाही करता आला, कारण मला असं वाटलं की संडे तर काय रश असेल ना, सी संडे. पण ट्रस्ट मी, संडेला सकाळी 8:30 वाजता पण ट्रेनमध्ये खूप रश होते आणि मी म्हटलं की नको आता रशमध्ये कुठे ब्लॉग करणार ना, त्यामुळे मी काहीच शूट नाही केलं. पण आता मी सेटवर गेल्यानंतर शूट करते. आज आमचा मुहूर्त आहे, सगळे आर्टिस्ट पण आले असतील, तर मग आपण सगळ्यांना भेटू आणि ब्लॉग शूट करू जसं जमेल तसं. अँड टिल देन स्टे ट्यून, हॅव अ गुड डे, हॅव अ ग्रेट संडे. दिस इज द लोकेशन वेअर आय एम रीच्ड. आज इथे मुहूर्त आहे, इथे मागे बघा, कॅन यू जस्ट सी. आणि सगळे आधीच आलेत, म्हणजे मला 10 मिनिट्स लेट झालं, कारण 10 पण नाही 5 मिनिट्स. आता 11:05 वाजलेत आणि मी 11 वाजता पोचायचं होतं, पण आता 11:05 वाजलेत, सगळे आलेत. आता मी पण मेकअप रूममध्ये जाते आणि बाकीचा ब्लॉग मी नंतर बनवते. बिकॉज आणि थँकफुली आज पाऊस नाही पडला आहे, तुम्हाला दिसत असेल ना. आज तसा काही खूप पाऊस नाही आहे, बट इन रेग्युलरली खूप पाऊस पडत होता मी जेव्हा ट्रॅव्हल करत होते. पण आता ठीक आहे, पाऊस नाही पडत आहे. आणि आता मी माझा जो फ्लॅट आहे मला तो पण 3 तारखेला मिळेल. कुठे? ओके, सो इकडे आमची मेकअप रूम आहे. सो आय विल सी यू ऑल इन अ व्हाईल. हॅलो, आय एम हिअर. दादांनी मला चहा आणून दिला आहे अँड अजून सगळेजणं आलेली नाही आहेत. सो सगळे आले की मग आपण मुहूर्त करणार आहोत. अँड आज बहुतेक शूट पण असेल प्राप्तीचं, जी मेन लीड आहे ती. अँड मला खूप मजा येते, कारण मी ऑलमोस्ट रमाराघव मी केलेलं, पण तिकडे माझा कॅमिओ होता लाईक 10-12 डेज. आता एक फुल फ्लेश शूट परत सुरू होतं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. आणि मी निगेटिव्ह कॅरेक्टर करते, त्याचं मला खूप जास्त कौतुक आहे, कारण हे कॅरेक्टर घेण्याच्या आधी काही लोकांनी मला थोडंसं डिमोटिवेट केलं की वाय यू डुईंग नेगेटिव्ह अँड ऑल दॅट. पण मला असं वाटतं की आपल्याला लाईफमध्ये सगळंच एक्सप्लोअर केलं पाहिजे आणि आपल्याला सगळं आलं पाहिजे, आपण एक्सपेरिमेंट्स केले पाहिजेत. सो टचवूड. आणि तुम्ही पण मला विशेस द्या. And that's how life is going on. That's how life has to be. And thank you so much for all the love. And keep loving, keep showering your blessings. आणि आता जेव्हा मुहूर्त होईल तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. So stay tuned. पंढरीनाथ महाराज की जय. ज्यासाठी मी आज सकाळी निघालेले घरातून ते आहे हे नवीन प्रोजेक्ट, सावळ्याची जणू सावली. आमचा एक नवीन शो येतो आहे झी मराठीला, तो तुम्ही नक्की बघा. आणि पुढे काय काय होईल ते मी तुम्हाला दाखवते. आता मुहूर्त झाला तोही तुम्हाला दाखवला. प्लस आता हा सेट जो आहे हा थोडा टेम्पररी आहे, पण हा मुलीकडचा आहे. सो आय एम इन बॉईज फॅमिली. त्याची बहिणी दाखवली आहे, अतिशय नेगेटिव्ह. तर असं काहीतरी माझं कॅरेक्टर आहे. बट तुम्ही हे नाव बघा, सिरियल नक्की बघा आणि तुम्हाला आवडते, तुम्हाला काय आवडतं काय आवडत नाही आहे. म्हणजे मी आवडत नसेल तर वेल अँड गुड, कारण मग मी माझं काम चांगलं करत असेल, पण बाकी सगळं आवडेलच तुम्हाला. आणि आमची प्राप्ती आहे जी आमची मेन लीड आहे आणि सांकित आमचा मेन लीड बॉय आहे. सो प्लीज तुम्ही सिरियलला भरभरून प्रेम द्या. बाकी पुढे स्टोरी तर तुम्हाला बघायला मिळेलच. आणि थोडंसं तुम्हाला सेट दाखवते. तिकडे दाखव, इकडे मेकअप रूम आहे बघू. मी
तुम्ही आता पाहिलंच की आमच्या नवीन शोचा मुहूर्त झाला. तिकडे मी तुम्हाला क्लॅपच्या इथे पण जाऊन दाखवलं. अँड आय एम व्हेरी हॅपी, कारण खूप टाईम झाला ना मी असं रेग्युलर शूट केलंच नव्हतं. मध्ये मी रमा राघवमध्ये शूट केलेलं, पण फक्त 10 दिवसाचंच होतं माझं, 10-12 दिवसाचं. आणि त्यानंतर अगेन आय वॉज एट होम. मग मी स्पितीला गेले, मग मी उज्जैनला गेले. बट नाव माय न्यू प्रोजेक्ट इज स्टार्टिंग अँड आय एम व्हेरी हॅपी. मोर ओव्हर आय एम हॅपी बिकॉज मी नेगेटिव्ह करते. तर इट इज गोइंग टू बी फन. मला तर मजा येणार आहे. बाकी तुम्ही सिरियल बघा, सिरियलवर भरपूर प्रेम करा. थँक्यू सो व्हेरी मच. युअर आय एम हॅव्हिंग माय लंच. ॲक्च्युली मला असं सांगितलेलं की मुहूर्त झाला की थोडंसं रीडिंग वगैरे आहे, पण आता ते म्हणत आहेत की आम्ही सांगतो. नॉट शुअर, कारण यांचं शूट पण आहे बाकीच्या लोकांचं. अँड दिस इज प्राप्ती. कोणी ओळखणार नाही. गौरी. हाय. आणि गौरी आणि माझं कॅरेक्टर साधारण सेम आहे. ती मुलीच्या घरातली आणि मी मुलाच्या घरातली आहे. बाकी दोघी नेगेटिव्ह. दोनों भी बहुत ज़्यादा बुरी औरतें हैं शो में. बट एनिवे, आणि हा ब्लॉग तुम्हाला तेव्हाच बघायला मिळेल जेव्हा शो ऑन एअर होईल. सो आता तुम्ही जेव्हा बघताय तेव्हा शो ऑन एअर झालेला आहे. अँड दॅट्स इट. आता जेवून घेतो आम्ही आणि पुढचं काय अपडेट आहे मी तुम्हाला सांगेनच. परत मला फर्निचर बघायला जायचं आहे. सो आज गौरीने मला एक छान आयडिया दिली की जोगेश्वरीला एक मार्केट आहे, तिकडे पण छान फर्निचर मिळतं. सो तू तिकडे चेक कर. सो आता मी तिकडे जाणार आहे. बाकी स्टे ट्यून, हॅव अ गुड संडे. दिस टाईम इन बिटवीन रीडिंग सुरू व्हायच्या आधी जरा एक आमच्याकडे वेळ आहे. सो आम्ही जरा फोटोशूट करायला आलो. इकडे स्टुडिओच्या मागे एक स्पेस आहे, तिकडे फोटोशूट करूया. पण मी ह्या अवतारात काय फोटोशूट करणार मला सांगा. बट चलो करेल तिथे. आणि दिस इज द एक्झिट गेट. सो आता असं झालं आहे की आमचं रीडिंग जे होतं ते कॅन्सल झालं आहे, कारण पुढचं त्यांचं शूट करायचं होतं बऱ्यापैकी. तर ते शूट करतायत आणि मी आता निघाले. माझ्यासोबत गौरी पण आहे, कारण तिचंही झालं आहे. सो आता आम्ही जेट्टीला जाऊ. जेट्टीवरून आम्ही जाऊ अंधेरीला, कारण मला एक काम आहे अंधेरीला, जोगेश्वरीला, आणि ती अंधेरीला राहते. सो असा प्रवास आहे. आता आम्ही चालत पुढे चाललो आहे. ऑटो घेऊ. विल गो टू जेट्टी. अँड जेट्टीमध्ये काय हिशोब असतो तो पण तुम्हाला दाखवते. कसं लाईक ऑफकोर्स खूप लोकांना माहिती असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी. अँड नाव आय गॉट द ऑटो. आता काय झालं माहिती आहे, आम्हाला ऑटो मिळत नव्हती. मग एक ऑटोवाले दादा आले आणि त्यांना हिने विचारलं की, काय विचारलं, कितना दोघे जेट्टी जाने का. हां, किती घेणार जेट्टी जायचे. मग ते काय म्हणाले, 80. मग तू काय म्हणाली, 50. आणि मग ते म्हणाले नाही. मग ते म्हणाले नाही मॅडम. म्हटलं ठीक आहे जाईल, आप जाइए. ते म्हणाले नाही ठीक आहे मग बसा. तर आणि जर मी असते तर मी काय केलं असतं, ओके 20 रुपये वरून दिले असते. ऍक्च्युली असं काही नाही की आम्ही कमी देतोय. मडमध्ये जनरली एक रेट ठरलेला आहे की तुम्हाला सुतारवाडी जायचं असेल तर एवढे रुपये. ओके. तुम्हाला जेट्टी जायचं असेल तर मास्टरवाडी जायचं असेल तर एवढी. सो ते रेट ठरलेले त्यानुसारच देतो. ओके. येस. आणि जरी आमचे फॅमिलीज वेगवेगळे असले तरी आम्ही आता एकत्र आहोत. आणि शो म्हणजे आम्ही पहिल्यांदाच भेटलोय आम्ही दोघी. येस खूप गप्पा मारल्या. आणि प्राप्तीचे जोक्स पण ऐकलेत. आणि प्राप्तीचे जोक्स पण ऐकलेत, जे तुम्हाला आता ऐकण्याचं सौभाग्य खरं तर नाहीये. शो सुरू झाल्यानंतर आम्ही ऐकू. मला फॉलो करा. मी तुम्हाला प्राप्तीचे सगळे जोक ऐकायला. येस. तुझं अकाउंट काय सांग ना. मी गौरी किरण. ओके. सो हिला फॉलो करा. आणि म्हणतील तिची एक पोस्ट 15 दिवसाची असते, दुसरी पोस्ट 15 दिवसाची असते. काय पाठव. आणि हा ब्लॉग पण तुम्ही बघाच. अँड टिल देन स्टे ट्यून. आम्ही जेट्टीला चाललोय. शूट करायचं का मी करू कसं. अँड सो हिअर वी आर इन जेट्टी. ती तिकीट की लाईन. जेट्टीला जाताना एक तिकीटची लाईन असते. 5 रुपीजचं तिकीट असतं. ते तिकीट घ्यायचं आणि मग पुढे जायचं. सो आय शो यू दॅट. काय सी तिकीट फेअर. त्यांच्या इथे रेकॉर्डिंग अलाउड नव्हतं, त्यामुळे ते मला बोलले मॅडम फोन बंद करो, पण मी लगेच बंद केला. सो दिस इज हाव जेट्टीज. आलो आम्ही जेट्टीमध्ये. तिकडे समोर आपल्याला जायचं आहे आणि आपण आता इथे आहोत. लिटरली 2 मिनटं लागतात जायला असं मी म्हणाले. 2 to 5 मिनिट्समध्ये आपण ऑपोजिटला पोहोचू डायरेक्ट अंधेरी. मग टू अंधेरी. सो नाव फेरी हॅज स्टार्टेड.
आणि गर्दी बघा फेरीमध्ये. तिकडे ते राहिलं मागे थोडी भीती वाटते ना. आणि फेरीमध्ये सुविधा गाणी पण ऐकायला भेटते. आणि इथे ना तुम्ही तुमच्या गाड्या पण घेऊन येऊ शकता. उतरलो आम्ही फेरीमधून आणि इट इज ऑलवेज व्हेरी क्राऊडेड, कारण ही खूप सोपं इझी मनी सेविंग टाईम सेविंग असं ऑप्शन आहे. सो त्यामुळे तुम्ही पण 5 रुपीज तिकीटचे देऊन मड टू अंधेरी डिरेक्टली येऊ शकता. इकडून तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जा. हॅलो गुड इव्हनिंग. तर आता मी जोगेश्वरी फर्निचर मार्केटमध्ये, कारण आता मी शिफ्ट होते फॉर माय शो. ॲज यू ऑल नो माझा नवीन शो येतो आहे. तर मी एक फ्लॅट पण रेंटवर घेतला आहे आणि तिकडे मला सगळं सामान घ्यायचं आहे. परत आता मी जे उल्हासनगरवरून जर मी फर्निचर आणलं तरी मला तेवढंच पडतं, कारण परत ट्रान्सपोर्टला मला पैसे लागतील. सो आता मी फर्निचर मार्केटमध्ये आले जोगेश्वरीच्या. हे बघा, हे फर्निचर शॉप आहे आणि ह्यांच्याकडून आम्ही 3 गोष्टी घेतल्या आहेत. त्याचं प्राईस मी तुम्हाला सांगते, गोष्टीही दाखवेन. मी एकदा त्यांना पेमेंट करते ॲडव्हान्स. आणि हे बघा, तुम्ही फर्निचर मार्केटला आलात ना तर पहिलंच शॉप आहे. अँड मी 3 गोष्टी घेतल्या आहेत, कबर्ड, बेड आणि सोफा. सो त्या म्हणजे आता तर डिस्प्लेला आहे ते त्यांचं, जे ते मला बनवून देतील ना तेव्हा मी तुम्हाला सगळं दाखवेन. आणि आता मी तुम्हाला एक जे डिस्प्लेवालं आहे ते दाखवून देते. आणि सगळं बार्गेनिंग ह्या टाईमनी केलं आहे. सो ह्यांना खूप खूप धन्यवाद आणि ह्यांनी मला आयडिया दिली. सो आता आम्ही जरा मोलभाव करून आणि मग तुम्हाला भेटतो. सो सी यू. तर आता ना हां, हे बघा, हा जो कबर्ड आहे हा मी केला आहे बुक. हे लावलं आहे का त्याने? लॉक केलं आहे? नाही उघडलं जोरात. तेच म्हणत होता जोरातवाले ठेवू का. सी, हे बघा, हे कबर्ड मी आता बुक केलं आहे. दिस इज द मिरर. म्हणजे हा डिस्प्ले आहे, डिस्प्ले कबर्ड आहे. सो आता हा आपल्याला बनवून मिळेल. हे बघा, हा जो सोफा आहे हा आपण फायनल केला आहे, पण ह्याचं जे कलर आहे मटेरियलचं ते चेंज केलं आहे. फॅब्रिक कलर चेंज केला आहे. मरून कलर पण आहे ह्याच्यात, पण मला ही साईज आणि हा सोफा कम्फर्टेबल वाटला, सो मी हा घेतला. अँड दिस इज द सोफा विच वी आर फायनलाइज्ड ॲज आय शोन यू. तर दॅट्स हाव आय एम लिव्हिंग नाव. मी त्यांना पेमेंट पण केलं. बॅक टू माय ब्लॉग. आणि आज मी आले मलाडला इन्फिनिटी मॉलला, पण पुढे मला एक काम आहे त्यासाठी मी आले. ते काय काम आहे ते मी तुम्हाला डिरेक्टली जाऊन दाखवेन. आणि आता मी ऑर्डर केलं आहे मोमोज आणि माझ्यासोबत आहे समीक्षा. आणि मी ऑर्डर केली इडली आणि वडा. हे आम्ही खाऊ आणि मी मलाडला शिफ्ट होते. सो आज माझं जरा सामान शिफ्टिंग आहे, फर्निचर लावायचं, त्यामुळे आम्ही इकडे आलो आहे. आणि माझ्यासोबत समीक्षा आली आहे. म्हणजे बेसिक घर लावून झालं की मग 2-4 दिवसाने मम्मी पण येईल. सो आता आम्ही खाऊन घेतो बस. आम्हाला खूप भूक लागली. ऑलरेडी 2 वाजलेत. घरातून मी निघालेले 11 वाजता, 11:30ला सॉरी. तर आता खूप भूक लागली आहे. सो स्टे ट्यून. मॉलमधून निघालो आहे. समीक्षा इकडे आहे. फर्निचरवाल्याचा फोन आला की मी सामान घेऊन येतो आहे. सो आता आम्ही निघालो, आमचं खाऊन झालं आहे. अँड दॅट्स हाऊ इट इज. आता घरी जाऊन तुम्हाला फ्लॅट पण दाखवते आणि सामान काय काय घेतलं ते पण दाखवते. पण आज म्हणजे 2-3 सामान येतं आहे. परवा पूर्ण शिफ्टिंग होईल. म्हणजे आज आहे वेडनेसडे, फ्रायडेला पूर्ण शिफ्टिंग होईल असं आहे. सो आता सामान आलं आहे, फर्निचर, बेड, कबर्ड आणि सोफा. आणि हळूहळू सामान यायला लागलं आहे. सो हे बघा, हे मागे फर्निचर येतं, आतमध्ये बेड लावणार आहे आता. सो त्यासाठी वळी इथे घेऊन चालू. आणि मागे ही विंडो आहे. ॲक्च्युली ना आज पाऊस पडतो आहे, मध्येच गरम होतं, त्यामुळे खूप घाम येतो आहे. बट ठीक आहे, फ्लॅट खूप छान आहे. बाहेर तुम्हाला दाखव. हा सोफा आला आहे आणि इकडे समीक्षा जरा लक्ष ठेवते आहे की बेड, इथे बेड लागतो आहे, तिकडे कबर्ड आहे. म्हणजे थोडी स्पेस आपल्याला मिळून जाईल. आता पाणीवाला पण येतो आहे, आपण जरा पाणी मागून घेऊया. म्हणजे परवा आलो की प्यायला तरी पाणी असं. आता पाणीवाला पाणी घेऊन आला आहे. आणि सिक्युरिटीवाले काका म्हणजे विचारत होते की कोणाकडे जायचे, तर म्हणून मी बाहेर आले. आणि ही बघा, ही सोसायटी आहे. मागे एवढी ग्रीनरी. बॉटल्सचं कसं असतं माहिती आहे, जी 20 लिटर्सची बॉटल आहे ना, त्याचं डिपॉझिट असतं 150 आणि 100 रुपये बाटलीचे. आणि ते जे डिस्पेन्सर आहे त्याचं ते आपल्याला विकत घ्यावं लागतं. सो त्याचे 200 रुपीज आहे. आता त्यांना मी पेमेंट करून टाकते. पाणी घेऊन आम्ही चाललो आतमध्ये. या आ जाओ भैया, यहाँ रख दो.
आणि हे बघा, हे असं डिस्पेन्सर असतं आणि 20 लिटरची बॉटल. अजून मी डालणार नाही करू. ठीक आहे, आता मी त्यांना पेमेंट करून टाकते. हां, हे बघा, हे बेड लागलं आहे. आता हे कबर्ड लावत आहेत आणि हे काका घेऊन आलेत आणि आहे सगळं व्यवस्थित. ह्याच्यात स्टोरेज आहे. हाँ, स्प्रिंग वाला, क्योंकि नॉर्मली जो अपना ॲज आय टोल्ड यू की मी मलाडला शिफ्ट होते आणि मी फर्निचरसाठी आज इकडे आलेले. सो हे बघा, हे कबर्ड आहे आणि हा बेड आहे. हे शिफ्टिंग झालंय. बाहेर सोफा आहे, तो पण तुम्हाला दाखवते. आणि इकडे एक विंडो आहे. ही विंडो ओपन आहे, ह्याला जाळी नाही आहे, बट इसका मतलब ये नहीं की मेरे घर में कोई आ सकता है, असं काहीच नाही आहे. तुम्हाला सोफा दाखवते. या हे बघा, इकडे फ्रंट डोअर आहे, इकडे किचन आहे, पण ते अजून लावलं नाही तर नंतर दाखवते. आणि हा सोफा. सो हाऊ इज इट मला नक्की सांगा. त्यांना 2 सीटर सांगितलेला, पण आता तो 3 सीटर झालाय. तर आपण काय करू शकतो, सोफाचा सरकवायचा, असं लावायचं आणि परत सोफा सरकवायचा, कारण ऑप्शन नाही आहे. पण सध्या आपण ओपन ठेवूया. ठीक आहे. आणि हे बघा, इथे बाहेर ग्रीनरी, पूर्ण ग्रीनरी आहे. आणि मला तरी हा फ्लॅट खूप आवडला. आम्ही देवबाप्पा ठेवले इकडे, गणपती बाप्पा. आणि हे आमच्या गॅसचं ते वायझर बोलतात ना ह्याला. हां, ती जी गॅसची पाईप आहे ती आणली आहे. आणि दॅट्स इट. आता गादीवाले दादा येत आहेत मेजरमेंट घ्यायला. मेजरमेंट झालं की आम्ही निघू इकडून. आणि समीक्षा, थँक्यू सो मच टू आलीस. वेलकम. हा रूम थोडा ओल्ड स्टाईल आहे. म्हणजे आपण आधी कसे राहायचं ना, आता तर रेनोव्हेशन करतो आपण, घरात इंटिरियर करतो, त्यामुळे खूप सगळं लुक चेंज होतो. पण हा थोडासा ओल्ड स्टाईल आहे, पण खूप छान आहे मला, कारण फ्रंटला पण डोर आहे, बॅकला पण डोर आहे. सो मला तर मजा येणार इकडे राहायला. मी निघतो आहे. सेटिंग तर आम्ही सगळी केली आहे घराची, म्हणजे जे बेसिक होतं ते केलं आहे, तुम्हाला मी दाखवलं. पण आता मी निघते. आणि हा डोर मी सांगितला ना कसा लावायचा, तर आता तो सोफा पुढे खेचून परत लावावा लागेल. आणि मेन एंट्रन्सने आपण बाहेर पडणार आहोत, कारण ही बॅक साईड आहे आपल्या घराची. सो आता निघूया इकडून. आणि आम्ही चाललो आहे कुकटॉप घ्यायला किचनसाठी. सिलेंडर वगैरे परवा येणार आहे, तर मी म्हटलं की गॅस घेऊन ठेवूया, म्हणजे कुकटॉप. सो तो घ्यायला चाललो आहे. आणि मंदिर बघायला चाललो आहे. जर मंदिर पण देव्हारा, जर देव्हारा आवडला तर देव्हारा पण आम्ही घेऊन मग पुन्हा इकडे येऊ, ठेवून मग जाऊ. सो लेट्स सी कसा काय प्लॅन होतो. जर काही आवडलं, विकत घेतलं तर आणून इकडे ठेवू, आणि नाही आवडलं तर डिरेक्टली विल लीव फॉर होम. म्हणजे समीक्षा ऐरोलीला जाईल आणि मी उल्हासनगरला. सो स्टे ट्यून. बाय.